ए बाई, हवा पाणी चहा घ्याच्या गप्पा मारायला नाही आले बर का इथं मी. आज मी तुम्हाला जादूबद्दल सांगणारच आहे. मला ते हात चलाकी वगैरे नको, खरी जादू पाहिजे. आज मी तुम्हाला एक छान असं प्रात्यक्षिक करून दाखवणार. घ्या ना. मोठ्या बाई, तुम्ही मला बाटलीत उतरवण्यासाठी काय काय प्रयत्न करत होतात हे मला चांगलंच माहिती आहे. काय की माझ्या आजूबाजूची माणसं नेहमीच हा प्रयत्न करत असतात. बिचारे. घ्या ना, चहा घ्या, थंड होईल ना, मज्जा जाईल मग त्यातली. घ्या. तुम्हाला माहितीये मोठ्या बाई, तुम्ही मला एकदम करेक्ट ओळखलं. मला जादू करता येते. कशी जादू येते माहितीये? समोरच्या माणसाचं ना मी पार माकड करते आणि माझ्या तालावर नाचते. तुमच्या गोपाळलाही मी असंच वश करून ठेवते. अगदी तसंच जसं आता तुमचं माकड बनवलं. मोठ्या बाई, स्वतःला फार डिटेक्टिव्ह समजायचीस ना तू? मसान थोत्रे. मी मोठ्या बाई, माझा माज केवढा, सगळा माज उतरवणार मी आता. चल उठ उठ, चल चल चल. दार का बंद केले? मोठ्या बाईंना काही होऊ देऊ नको रे बाबा. मला धमकावतेस? मला स्वतःच्या तालावर नाचवायला बघत होतीस तू? हा, चल पाय धर माझे. आता अगदी प्रेमाने म्हण, श्रीकला, मी कायम तुझ्या आज्ञेत राहीन. म्हण. मी कायम तुझ्या आज्ञेत राहीन श्रीकला. मोठ्या बाई, तुझा नंबर नव्हता ग आता. पण तुझ्या अंगातले किडे बघ ना. नुसती घाई घाई घाई.
अगं अति घाई संकटात नाही, हे माहिती असूनही तू सुधारली का नाहीस ग? हा ठीक आहे, आता काय भोग तुझ्या कर्माची फळ. आपल्या शेतावर जी विहीर आहे ना, तिथे जा आणि त्या विहिरीत उडी टाक. हं? थांब. जर कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तिकडे संपवून टाकायचं. ह्या श्रीकलाची आज्ञा मोडायची नाही. हा या पृथ्वी तलावरचा शेवटचा चहा प्यायलीस ना तू? मग आता ह्या पृथ्वीवरून तुझी जायची वेळ आली आहे. जा. मोठ्या बाई काय झालं? काय झालं? मोठ्या बाई हो, बोलत का नाही आहात तुम्ही? तेव्हा कुठे चाललात? गुड बाय मोठ्या बाई. मोठ्या बाई, आओ मोठ्या बाई, मोठ्या बाई, आओ तुम्ही मोठ्या बाई, आओ याला काय झालंय? मोठ्या बाई. इंदू, इंदू, इंदू. अधोक्षज दादा, काय झालं? काही हवं होतं का तुम्हाला? नाही, काही नको. इंदू दिसत नाहीये. पाहिलंस का तिला कुठे? ताई तर नाही, ताई नाही दिसलं मला इकडे. म्हणजे दिसले असतं तर तसं सांगितलं असतं मी तुम्हाला. ते तर आहे. दादा, मला वाटतं ना त्या परसदाराला गेल्या असतील. येतील ना थोड्या वेळात. असंही इंद्रायणी ताई तुम्हाला सोडून कुठे जाणार आहेत? हो ना, माझी इंदू मला सोडून कुठेच जात नाही. कसलायस रे अधोक्षज? हा, बायकोच्या प्रेमात इतका बुडालायस की आपली आई कुठे हा प्रश्नच पडला नाही तुला. जा, झोप आज, कारण उद्या सकाळी तुला तुझ्या आईची चिता पेटवायची. आईचा छकुला आता कायमचा दुरावणार आहे. मोठे बाई, ओ मोठे बाई, ओ मोठे बाई, मोठे बाई, मोठे बाई थांबा, मोठे बाई थांबा, मोठे बाई आओ थांबा.
मला ऐकत का नाही आहात तुम्ही? आणि इतक्या रात्रीचं विहिरीकडे काय करताय? हा? मला माहित आहे ना ती श्रीकला कसली आहे. कशाला गेल्यात तिच्या सोबत तिकडं? हा? जर कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तिकडे संपवून टाकायचं. मोठे बाई! आ! आ! अरे काय झालंय मोठ्या बाईंना? मोठ्या बाई! ओ मोठ्या बाई! थांबा थांबा! मोठ्या बाई! अहो, अशा का वागताय तुम्ही? हं? काय केलं त्या श्रीकलेने? हा? तिने तिची जादू तुमच्यावरच तर. आजचा या पृथ्वी तलावरचा शेवटचा चहा. मी जाणार. मला जो अडवेल त्याला घेऊन जाणार. ओ मोठ्या बाई! ओ अगं काय बोललो काही तर काही काम नाहीये तुमचं. तुम्ही चला बरं घराकडे चला चला. जर कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तिकडे संपवून टाकायचं. ह्या श्रीकलाची आज्ञा मोडायची नाही. मोठ्या बाई! मोठ्या बाई! विठुराया! अरे मोठ्या बाई अशा का वागताय तितकं विचित्र? मला वाचव, मला वाचव.
आडवी आली आडवं करणार मी का करताय मोठे बाई असं तुम्ही? माझा पृथ्वीवरचा शेवटचा झालाय आदेश आलाय आता विहिरीत मारायची आहे मला मोठे बाई जो कोणी आडवं येईल त्याला आडवं करायचंय आडवी आली आडवं करणार ना चल चल माझ्या बरोबर मोठे बाई काय करताय तुम्ही? जर नारायणी ताईचा आदर्शाचा विचार करा. मी तुम्हाला काही करू देणार नाही असं. नाही तुला मारते आता मार मला आडवी येतेस विठुराया, तू पाठीशी असताना भक्तावर आलेलं प्रत्येक संकट हरत. तू असताना वाईटाचा कोणताच डाव पुरावू शकत नाही. विठुराया, पाठी राखा. हे काय एवढं शांत शांत काय हे घर? नाही एव्हा ना आनंदीचा मुर्दा सापडून रडारड सुरू व्हायला पाहिजे होती ना. काय झालंय नेमकं? जाऊ दे श्रीकला, रेडी हो बरं. आता मला मोठ्या बाईच्या नावाने खोटे खोटे अश्रू काढायचेत. ओके, रेडी. काय हो 2 नंबरच्या सूनबाई, आज उठायला उशीर झाला ना? गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. आय एम रिअली सॉरी. ॲक्च्युली मी रात्रभर पेंटिंग करत बसले होते ना, मग जागच नाही आली, असं झालं. पेंटिंग? हो. वा, मग झालं का पेंटिंग पूर्ण? नाही म्हणजे ना थोडंसं डिटेलिंग बाकी आहे, पण मी दाखवेन तुम्हाला. बर, पूर्ण झालं की नक्की दाखव. हा, नक्की. अरे हो, गॅसवरती चहा ठेवलाय, घेशील ना नक्की? थँक्यू. येते. या मसान धोत्रेचं काय झालं? अजूनही विहिरीच्या तळाला चिकटलीये का? अगं ये बाई, ये ना लवकर वरती.
ही थेरडी अजून जिवंत आहे म्हणजे त्या अर्काचा काहीच प्रभाव पडला नाही. शकुंतले, घरच्या सुनांनी रात्री बेरात्री जागं राहायचं, उशिरा झोपायचं, सकाळी उशिरा उठायचं आणि सासवांनी काय करायचं तर त्यांच्यासाठी चहा तयार ठेवायचं. चहा घेणार का? शकुंतला, तुझ्या सुनेला चहा दे. किती वेळ ताट कळवणार हिला? मोठ्या बाई, अहो असं काय करताय? बिचारी रोज सकाळी लवकर उठते. आज एखाद दिवस उशीर झाला तर किती बोल लावताय तिला. जाऊ द्या की. श्रीकला, ये चहा घे. बस. घे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. थँक्यू. जादू. हा, आज सकाळी माझ्या बरोबर तुला चहा प्यायला मिळणं म्हणजे जादूच झाली की. शकुंतले, तुझ्या हातासारखी ही चहा त्याला चव नाही बर का. हिच्या हातासारखी सर नाही हा तुला. एकदम चहा बाजे. रात्री एकदम फक्कड चहा बनवली तिनं. रात्री? हा, खरं तर मध्यरात्री. मध्यरात्री तुम्ही जाग्या होता? हा, आता ही सुद्धा जागी होती की. विचार हिला. आई, मला ना काल रात्री झोपच लागत नव्हती अहो. म्हणून ना मी शतपावली करत होते आणि मोठ्या बाई जाग्या दिसल्या. मग मी दोघींसाठी चहा बनवला. काही बोलती बाई तू. अगं, झोप येत नसताना कुणी चहा पितं का? अगं, चहाने झोप उडती. तू की नाही दुधामध्ये जायफळ घातलं असतंस आणि मग पिलं असतंस ना, छान झोप लागली असते तुला. हो ना मोठ्या बाई? एक कमी होती की काय म्हणून दुसरी आली आपल्याला अक्कल शिकवायला. एवढं बोलत बसण्यापेक्षा ना काम करा. विसरून ठेव ग. ए रत्ना, मापात पाप करशील ना तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. सकाळी सकाळी डोकं फिरलाय का तुझं? हो, फिरलंय माझं डोकं, कळलं? तू तू काय केलंयस ग नेमकं यावेळी? हा, अर्काच्या कुपीत नक्की अर्कच दिलाय ना, की पाणी भरून दिलंयस मला? श्रीकले, माझ्यावर संशय घेशील तर लक्षात ठेव. अगं, त्या अर्कानेच तर तुझं आजभर काम केलंय ना.
ह्या वेळेस तुझ्या अर्काने काहीही काम केलेलं नाहीये. म्हणजे त्या मसन थोत्र्या आनंदीला मी चहात अर्काचा डबल डोस टाकून दिला होता आणि तिला सांगितलं होतं की विहिरीत जाऊन उडी मार आणि तुझं जे काही जीवन कार्य आहे ना ते संपवून टाक. मग काय, काही नाही. ती ती माझ्यासमोर चालतीये, फिरतीये, उभी आहे. म्हणजेच तो अर्काचा चहा घेतल्यावर असं काहीतरी घडलंय की त्या अर्काचा असर एकदम उतरलाय. काय? पण हे कशामुळे होऊ शकतं? हा शोध ना तू घ्यायचायस. मोठे बाई, अहो मोठे बाई, मोठे बाई, हाव अशा का बसलात तुम्ही? ते बाहेर गोडकर किती वाट बघतायत तुमची. ते मंगल कार्यालयाबद्दल काहीतरी बोलायचं होतं त्यांना. का भेटत नाही आहात त्यांना तुम्ही? इच्छा नाही झाली. अहो मोठे बाई, दाजींनी पण किती चक्र मारल्या, त्यांनाही नाही भेटल्यात. कोणाला भेटावंसच नाही वाटलं. काय झालं हो मोठे बाई? तब्येत बरी वाटत ना का? तब्येत आहे? नाही, काही झालं नाही. काल मी वाचले, सुखरूप घरी आले, ते फक्त तुझ्यामुळे. काल तू नसतीस तर माझी लेकरं पोरकी झाली असती. काल मी वाचले नसते तर त्यांनी कुणाकडे पाहिलं असतं. मोठे बाई, आता तुम्ही असा विचार कसा नाही करायचा विचार, करावा तर लागलच ना. काल त्या विहिरीत उडी टाकली असती तर आज फुगून फक्त वरती आली असती. मोठे बाई, तुम्ही काय बोलता असं? पण आज काही झालं तर नाहीये ना? झालं नाही, पण झालं असतं ना. प्रमादात निघाले तर होतेच. डोक्यात कुठली कोळिष्टक तयार झाली कुणाच ठाऊक. एक सांगू का? मी तुम्हाला कावलेलं, चिडलेलं, रागवलेलं लयदा बघितलंय. कालचं तुमचं जे रूप होतं ना, हे भयंकर होतं, विचित्रच होतं. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. माझा विटुराय होता म्हणून, नाहीतर काय झालं असतं? किंवा विचार करते मी. तू सांगितलं खरं मला, पण माझ्या डोळ्यासमोर काहीच येत नाही. पुन्हा पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करते. सगळं धुसर, काहीच कळत नाही मला, आठवत नाही. इंदे, मला सांग पुन्हा एकदा, काल नक्की काय केलं मी? मोठ्या बाई, अहो मोठ्या बाई, अहो तुम्ही मोठ्या बाई, अहो यांना काय झालंय? ठुराया, मोठ्या बाई, ओ मोठ्या बाई, मोठ्या बाई, मोठ्या बाई थांबा, मोठ्या बाई थांबा, मोठ्या बाई, अहो थांबा. किती आवाज दिले तुम्हाला, ऐकत का नाही आहात तुम्ही? आणि इतक्या रात्रीचं विहिरीकडे काय करताय? मोठे बाई,
सोडा मला प्लीज. मोठे बाई मला सोडा. तुम्हाला आडवी आली आडवं करणार मी. पण का करताय मोठे बाई असं तुम्ही? माझा पृथ्वीवरचा शेवटचा चहा झालाय. आदेश आलाय. आता विहिरीत थोडी मारायची आहे मला. इंदू, मी इथं मंदिरात कशी काय? श्रीकला कुठे आहे? मी इथं चहा पित होते ना, इथं कशी आली? मोठे बाई आई ग, मोठे बाई तुम्ही काय केलं? काहीच आठवत नाही. काय केलं मी? मला नाही आठवत आहे. त्या श्रीकलानं नक्की तुमच्या चहात काहीतरी मिसळलं असणार आहे. मी काय काय बोलते तू इंदे? मी काय काय केलं तू मला सांग. शांत व्हा तुम्ही, शांत व्हा, शांत व्हा. तू आता आता या क्षणी काहीच तुम्ही आठवायचा प्रयत्न करू नका, उगाच त्रास होईल. मी काय केलं सांग की. काय काय केलं मी? जीवावर उभं लावतात स्वतःच्याही आणि माझ्याही विहिरीवर जीव द्यायला चालला होता. काय? मी मध्ये आले तर मला पण फावड्याने मारणार होता. मी असं केलं? इंदे, काय श्रीकला, काय काय बाई आहे ही? उद्या मी मेले असते तर माझा अधोक्षज पोरका झाला असता ग. तुम्ही त्या श्रीकलेसोबत जायलाच नको होतं मोठ्या बाई. तो चहा प्यायलाच नको होता. खरं श्रीकला माझ्या बाबतीत हे असं करू शकते तर ती कुणाच्याही बाबतीत हे करू शकते. इंदू, ती श्रीकला कुठल्याही थराला जाऊ शकते. मला नाही मरायचंय, मला नाही मरायचंय. वाचव इंदे. मी जर मेले असते तर माझा अधोक्षज पोरका झाला असता ग. मोठे बाई काही होणार नाहीये तुम्हाला, काही होणार नाहीये. ती श्रीकला माझ्या बाबतीत हे करू शकते तर घरातल्या कुणाच्याही बाबतीत हे करू शकते. आपल्या घराचं रक्षण कर. मला खात्री आहे तूच हे करू शकते. मोठे बाई माझ्या जीवात जीव आहे ना तोपर्यंत रक्षण करेल. माझ्या विठुरायासमोर वचन देते तुम्हाला. श्रीकला ना माणूस नाही, लई नालायक आहे ती. काही पण करू शकते. मोठ्या बाई म्हणूनच आपल्याला सावध राहावं लागणार आहे आता. तिच्या हातची एकही गोष्ट खायची नाही. तिच्या हातचं पाणी पण धार्जिन नाही आपल्याला. हा, पण तिच्याशी लढायचं कसं? विठुराय आहे आपल्याकडं. त्या बाई आता वेळ आली. कंबर कसून
तिचं सत्य सगळ्यांसमोर आणायची. दिग्रसकरांच्या घरासाठी आपल्याला हे करावंच लागल. तिला हरवावंच लागल. आणि आपण हरवणार, नक्की हरवणार. कसलं आहे पे अजून उघडलं सुद्धा नाहीये. हॅलो. हॅलो, हा पाटकर. मी तुला मध्ये चहाचं सॅम्पल पाठवलं होतं, आठवत आहे का? हो आठवत आहे, पण तू साफ विसरलायस. अरे किती दिवस झाले रिपोर्ट्स पाठवून. किती अनयुज्युअल केस आहे, पण तुझा काहीच रिप्लाय नाही आला. सॉरी अरे, मी विसरलो होतो. फार विचित्र आहे ना सगळं. हो खूप विचित्र. नाही म्हणजे नॉन लिथल न्यूरोटॉक्सिन आहे ते, पण एक्झॅक्टली फाइंडिंग्स काय आहेत? वनस्पतीजन्य प्लांट डिराइव्ह बायोएक्टिव्ह कंपाऊंड आहे, जे सरळ सरळ सेंट्रल नर्वस सिस्टमला डॅमेज करतं. म्हणजेच तुमच्या मेंदूवरती वाईट परिणाम होऊ शकतो. या अशा प्रकारच्या केमिकल्सचा पेशंटच्या स्मरणशक्तीवरती परिणाम होतो आणि त्याची निर्णय क्षमता सुद्धा संपून जाते. म्हणजे पेशंट शुद्धीवर असतो, पण तो त्याला मिळालेली शेवटची सूचना फॉलो करत राहतो, नाही रोबोट सारखं. हो गोपाळ, खूप डेंजर आहे हे. अरे एवढं डेंजर आहे तुम्हाला आधीच का नाही कळवलंस तू? अरे तेव्हाच फोन केलेला, पण तुझ्या बायकोने फोन उचलला होता. तिने तुला निरोप नाही दिला का? अर्जंट आहे असं सुद्धा सांगितलं होतं, आणि मी पण कामाच्या गडबडीत विसरून गेलो रे. गोपाळ, काही प्रॉब्लेम झालाय का? हो, खूप मोठा. मी करतो तुला फोन नंतर. पाय. इंदू, आणलास का विठुरायासाठी नैवेद्य? वहिनी, वहिनी, आज तुम्ही विठुरायाचा नैवेद्य घेऊन आलात. विठुरायाचे डोंगरा एवढे उपकार आहेत आपल्या दिग्रसकरांवर. त्याचं ऋण मानायला आले आणि सांगायला आले का विठुराया, अशीच कृपा दृष्टी असू दे दिग्रसकरांच्या घरावर. हे तुम्ही म्हणताय? त्यानंच सद्बुद्धी दिली आहे मला. रामकृष्ण हरी. विठुराया, काय रे हे सगळं? राम कृष्ण हरी.
इंदू इंदू काय पप्या? अगं आपल्याला ना करिश्माताईची ना वकिली करायची. ही डिटेक्टिव्हगिरी काऊन चालू केली तू? माणसानं ना कधीतरी सिरियस असावं. काय मस्करी काय सुचते रे तुला? अगं मास्तरीन बाई खरंच सॉरी, मी शांत बसतो, मस्कर नाही कर. हे बघ इंदू, हसायला काय झालं? मी काहीच नाही केलं बघ. मी माझं आता ऐक, हा जो आय विटनेस आहे ना त्याचं नाव आहे सुरेश मिटकर. तू काय करायचं आता? त्याचा माग काढायचा. तो कुठे राहतो, काय करतो, सगळी माहिती मला पाहिजे. पण का? उद्या करिश्माताईची हिअरिंग आहे आणि हा जो आय विटनेस आहे ना एक नंबर खोटारडा आहे. जर करिश्माताईने खून केलाच नाहीये तर मग याने बघितलं कसं काय? पप्या, तू ना त्याची खडानखडा माहिती काढ. मग बघ त्या मिटकरला कोर्टात कसा उलटा पालटा करते ते. अशी काय पळते माझ्याकडं भंजाळल्यासारखी? सकाळपासून बघते मी, तू अशीच पळते माझ्याकडं. मी मोठ्या बाई, ओळखतेस ना? कुठं बाहेर निघालीस काय? हो, माझं ना एक छोटंसं काम होतं, जाऊन येते पटकन. काम आहे? जा. तुम्ही बऱ्या आहात का मोठ्या बाई? मला काय दाढ भरली? नाही, रात्री अपरात्री चहा प्यायची सवय नाही ना तुम्हाला, म्हणून विचारलं. हा नाही, उलट मस्त झोप लागली. म्हणजे रात्री तुझ्या हातचा चहा पिऊन झोपले, थेट सकाळी चहालाच उठले. नक्की काही त्रास नाही झाला तुम्हाला? नाही. हा, एक स्वप्न पडलं. कसलं स्वप्न? अगं स्वप्नात तू मला घरामागच्या विहिरीत ढकलत होती, मारून टाकत होती. पण तू कशाला असं करशील? नाही, आपण एकाच टीम मध्ये आहोत ना. उलट मला ते हिंदीवरती डाऊट आहे. असं वाटतं का एक दिवस तीच मला मारल. पण तुमच्या स्वप्नात तर मी तुम्हाला मारताना दिसले ना? हा, तू दिसलीस. पण तू कशाला असं करशील? तुझ्या मनात तरी एकच असं. मला नाही वाटत तू माझ्या बाबतीत असं काही करशील म्हणून. खरं सांगू का तुला, ज्या माणसाला स्वतःच्या मरणाचं स्वप्न पडतं ना त्याचं आयुष्य उलट वाढतं. त्यामुळे खरं तर तुझे आभारच मानले पाहिजे. तू माझ्या स्वप्नात आलीस आणि मला मारलंस म्हणून. आता काय मी लवकर मरत नसते. तुझं गोड खाल्ल्याशिवाय तर मी मरत नसतेच. म्हणजे अजून 100 वर्ष तरी आहेत माझ्याकडं. हो, म्हणजे काय? बरं, मला ना खरंच खूप उशीर होतोय. मी येऊ का? येते. हा, उतरवलं श्रीकला, तुझ्या एक एक कला उतरव. इंदे वाचन ना ग मी. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? जगात सगळ्यांपेक्षा जास्त. बस मग, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सगळं नीट होणार आहे. आणि उद्या हिअरिंग आहे, कोर्टात उभं राहायचंय.
माहितीये ना? इंदे तिथं मला बोलता येईल ना ग? बोलता येईल ना ग म्हणजे? तिथे काही वाघ सिंह आहेत का घाबरायला? तसं नाही ग इंदे, पण ते पोलिसांकडे प्रूफ आहे ना, आय विटनेस. लाईव्ह विटनेस. काय म्हणली? काय नाही, मी म्हणले माझी करिश्मा ताईला डॅशिंग आहे, ते कुणालाच घाबरत बिबरत नसती. आणि घाबरायला तू काय केलंस का? नाही इंदे, हे बघ, देवा शपथ घेऊन सांगते ग, खरंच काय नाही केलं. बस मग हेच, आणि असंच बोलायचं कोर्टामध्ये. हं? आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, कर नाही त्याला डर नाही. ताई, मी तुला या सगळ्यातून बाहेर काढेन, वचन देते. हाय. हाय. असा का पाहतोयस माझ्याकडे? अरे गोपाळ, प्लीज पाहू नकोस असं, मला कसं तरी होतंय, प्लीज. अगं, माझ्या ब्युटिफुल बायकोकडे मी पाहू पण शकत नाही का? ती आहे का काय मला कोणाची? आत्ताच आलायस ना, जा फ्रेश होऊन घे बरं. त्यासाठी मला तुझ्या हातचा चहा लागेल. अगं बघतीस काय अशी, मला सवय झाली आहे तुझ्यासारखीच तुझ्या आजच्या चहाची सुद्धा. पण आज तुला नारायणी त्यांच्या हातचा चहा प्यावा लागेल. का ग, असं का? अरे आज मला इतकी कामं आहेत ना, शेळकेवाडीतल्या त्या आजींना भेटायला जायचंय. खूप दिवसांपासून बोलवत होत्या त्या, पण घरातल्या कामांमुळे ना मला जमतच नव्हतं रे. त्यानंतर मला आज भाजी आणायला जायचंय, किराणातून सामान आणायचंय, अशी अशी खूप कामं आहेत आज. मी पण येऊ का मग सोबत? तू आत्ताच आलायस ना, आराम कर ना थोडा. पण लवकर परत येशील ना ग? लगेच 2 तासात. 2 तास लगेच असतात होय? मग 120 मिनिटात. ठीक आहे. नारायणी ताईला सांग चहामध्ये आलं जास्ती नको आणि साखर सुद्धा कमी. ओके, सांगते. डन. बाय. इतक्या अर्जंट मध्ये बोलवलंय म्हणजे नक्की डिटेक्टिव्ह पप्पूकडे कसली तरी खबर आली. हो, आणि त्यामुळेच तुझ्यासारखं करिश्माने खून केलाच नाहीये याची मला गॅरंटी वाटायला लागली. नाही, तुला वाटतं हे सगळं हे ठीक आहे, पण गॅरंटी? तुझ्या हाती काही प्रूफ बिफ लागलंय का? अरे आदू, प्रूफच समज. प्रूफच समज म्हणजे? हे बघ इंदू, मला तू त्या मिटकरची सगळी डिटेल्स काढायला सांगितले होते. बरोबर. त्याची सगळी कुंडली मी बाहेर काढली. अगं, हा मिटकर 1 नंबरचा झोल माणूस आहे. हा निमनीत राहतो, सगळी जिंदगी याची उधार. याच्याकडून पैसे काढ, त्याच्याकडून पैसे काढ, हे असे याचे धंदे. याच्या असल्या स्वभावामुळे याची मध्यंतरी ना खायचे सुद्धा वांदे झाले होते. अरे पण आता काय अदू, अरे नवा मोबाईल, घरात नवीन टीव्ही, एवढंच काय तर त्या घनश्याम सोनाराकडून सोनं सुद्धा विकत घेतले. वाटलंच होतं मला, हा मिटकर पैशांसाठी खोटी साक्ष देतोय. नाही, या गोष्टीला ना माझं 100% सहमत आहे बघ इंदू तुला. नाही, तुझा मुद्दा बरोबर आहे, पण इंदू आता तो खोटा आहे हे तू कसं सिद्ध करणार आहेस? मी फक्त करिश्माताई निर्दोष आहे, खरी आहे, इतकंच सिद्ध करणार. त्या मिटकरचा खोटेपणा आपोआप कोर्टासमोर येणार.
श्रीकलाने तिचं ते औषध या खोलीतच कुठेतरी लपवून ठेवलेलं असणार आहे. ठेवलंय कुठे ठेवलंय? तिने दिलेला तो चहा प्यायला की मला पुढचं काहीच आठवत नाही. असं काय टाकते ती चहामध्ये? काय असतं काय नक्की चहा औषधात? शोधायला पाहिजे. कुठे लपवलंय श्रीकला तू ते औषध? कुठे लपव ग, मी ते शोधणारच. आदू, माझ्या डोक्यात ना रात्रंदिवस एकच विचार आहे, करिश्मा ताईला निर्दोष सिद्ध करायचं. इंदू, पण ती तेवढी सोपी गोष्ट आहे का? किती अवघड आहे ते. आणि ती आय विटनेसला खोटं म्हणू शकतो आपण म्हणायला काही म्हणू शकतो, पण ते कोर्टात प्रूव्ह करावं लागेल ना. मी तयारी सुरू केली आहे ना. इंदू, पण वेळ किती कमी आहे आपल्याकडे. हे सगळं करणं ना टफेस्ट टास्क आहे एकदम तुझ्यासाठी. टफ आहे ना, शक्य नाही आणि सत्य कधीच लपत नाही. वा 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 वा. दिवसभर एकत्र उंडारून झालं तुमचं, तरी सुद्धा बोलणं संपत नाही. दारात येऊन गुलू 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 गप्पा मारत बसलेत. अगं घड्याळ पा किती वाजलेत ते. हो, तसं नाही मोठ्या बाई, ते कामाच्या याच्यात कळलंच नाही अहो किती वाजले. लष्कराच्या भाकऱ्या भाजून झाल्या. आता घरातल्या लोकांना उपाशी ठेवायचा इरादा काय काय तुझा? सगळेजण बसलेत नुसते आ करून. आई इंदू दिसली की तिला टोचून बोलणं गरजेचं आहे का? आदोक्ष, एक सांगू का तुला? तू ना आता बायकोच्या ताटाखालचं मांजर झालायस. मी इतकंच सांगत होते, वेळ काय झालीये पाव. देवा पुढे दिवा नाही, तुळशी पुढे दिवा नाही, दिवे लागण्याची वेळ झालीये. पण नाही, आणि तू तिची बाजू घेतोयस. आई तू सारखं इंदूला का बोलला होतेस का? आता तू ऐक माझ्या जीवात जीव असपर्यंत ना तू एकतर बायको दुसरी कर, नाही तर मला बदल. मोठ्या बाई, हात पाय धुते आणि मी लावते दिवा. अध्यक्षच ते इम्रानला फोन करायचं राहिलं होतं, तू करतो का? हा, मी दिवा लावते. आता तू लावलेले दिवेच पाहिजेत मला. दे. काय झालं मोठ्या बाई? अगं एक गोष्ट तुला सांगायचीच राहिली. तुला आठवते का, मी तुला म्हणलं होतं का मी गोपाच्या खोलीमध्ये गेले होते म्हणून. त्या खोलीत मला एक खुपी सापडली होती. काय असेल या बाटलीत? हो, याविषयी बोलला तर होतात तुम्ही, पण त्याचं काय? हा, तर मला असा डाऊट आहे का श्रीकला त्या खुपीतल्या औषधानेच काहीतरी करत असणार.
म्हणजे मी त्या खुपीचा जेव्हा वास घेतला ना तेव्हा मला एकदम असं गरगरल्यासारखं झालं, एकदम भंजाळून गेले होते मी. मोठ्या बाई, आता त्या कुप्पीचा शोध लावायलाच पाहिजे. हा, उद्या लावूया. अहो मोठ्या बाई, उद्या करिश्मा ताईची कोर्टात पहिली हिअरिंग आहे. झालं का? म्हणजे मिळालं का तिला वकील? हो, मिळाली. लई मोठी वकील आहे. ये बाई, फी साठी दिग्रसकरांचे पैसे वाया घालवायचे नाहीत हा, आणि वापरायचे नाहीत. हातात तेवढं आहे बघा, लई मोठी फीस आहे तिची. आणि फक्त केस पुरती नाही बरं का, आयुष्यभरासाठी मागती. म्हणजे हा मोठ्या बाई, मीच लढते तिची केस. पण माझी फीस काय जास्त नाही बरं का, फक्त दिग्रसकरांचं जे माझ्यावरचं प्रेम आहे ते असंच राहो. तू केस लढणार? ये बाई, ही तुझी पहिलीच केस आहे आणि पहिलीच केस माती खाणारी घेतलीस. त्या पोरीवरती नको विश्वास ठेवू. मोठ्या बाई, काळजी करू नका, सगळं नीट होईल. डॉक्टर, कसला विचार करतोयस इतका? सध्या तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा विचार येऊच शकत नाही अगं माझ्या मनात. सध्याच का? सध्या जरा जास्तच. काय काय करत असतेस तू माझ्या बरोबर? अगं म्हणजे चहा वेळेत देत नाहीस मला, असं एकट्याला सोडून बाहेर निघून जातेस. आले ना पण मी लगेच. गेलीसच का होतीस मुळात? तुला माहिती मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नव्हतं, कुठेच मन लागत नव्हतं माझं. सो यू मिस्ड मी डॉक्टर? टू मच. आपापल्या कामांमुळे आपल्याला वेळच मिळत नाही ग एकमेकांसाठी. खरं आहे तुझं. काय करणार आता आपण? मी ठरवलंय, आपण दोघांनी बाहेर फिरायला जायचं, एकत्र वेळ घालवायचा. चालेल ना तुला? ऑफकोर्स. नेकी और पूछ पूछ. तू ठिकाण ठरव, आपण लगेच जाऊयात. आय एम सो हॅपी. मे आय कम इन? कमी नसतं ते. जे काय असेल ते, एवढं बारीच इंग्लिश मला नाही येत. आता जे आहे त्याच्यात चालवून घे ना. हा, येतोय मी. हायो मायो, कोणाच्या दुसऱ्याच्या रूम मध्ये एंट्री घेतली काय मी? गपरे नाटक्या. कशी दिसते मी? एकदम बंबाट. त्या साडीवाल्या भूताचीच आठवण झाली. या गोष्टीवर मानानीची केस टाका ना तुझ्यावर. वकील आणि दावेदार दोन्ही एकच आहे. ज्याच्यावर केस टाकणार आहे तो तरी कुठं वेगळा आहे. इंदू, आज खरंच तुझ्यावर खूप प्राऊड फिलिंग येत आहे बघ. तू एका निर्दोष व्यक्तीसाठी स्वतः कोर्टात उभी राहतेस. मी माझं काम व्यवस्थित करू शकेल ना रे आदू? सवाल, तुझ्याशिवाय कोणी चांगलं काही करू शकतं का इंदू? मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, 100% गॅरंटी. आज करिश्माच्या त्या केसचं कोर्टात हिअरिंग आहे. अहो, इंदूपेक्षा तर तुम्हाला जास्त टेन्शन आलंय. अहो नका इतकी काळजी करू. इंदू आहे की, ती सगळं नीट कर. सगळं मान्य आहे मला शकू. अगं पालक होत आपण शकू. पोरांच्या आयुष्यात हे सगळं असं काय काय चाललंय, नाही म्हणलं तरी टेन्शन येतच. पप्पा अदब, पप्पा बुलायचा होशियार. वकीलीन बाई इंद्रायणी पधार रही है.
बाळा इंदू, आजपर्यंत तू सगळ्या लोकांना कीर्तनातून सत्याचा मार्ग दाखवत होतीस. आज त्याच सत्याच्या मार्गावरून चालण्यासाठी तू कोर्टात उभी राहतेस. मला अभिमान वाटतो तुझा. आशीर्वाद द्या महाराज. राम कृष्ण हरी. अशीच निर्भयपणे सत्याच्या वाटेवरून चालत राहा. सोबतीला आम्ही आहोतच. मोठे बाई कुठे आहेत? ते वरती आहेत. मी आलेच. आत्या, अजिबात काळजी करू नकोस. मी करिश्मा ताईला काही होऊ देणार नाही. इंदुमाई, तू जर करिश्माला सुखरूप सोडवलंस ना, तर मी आयुष्यभर तुझी गुलाम म्हणून राहीन. आत्या, असं काय बोलते अगं? करिश्मा ताई बहीण आहे माझी. तिला बाहेर काढणं कर्तव्य आहे माझं. आणि अशी उपकाराची भाषा अजिबात करायची नाही. तुझे आणि आत्तोबाचे किती उपकार आहेत अगं माझ्यावर. एका अनाथ मुलीला घर दिलं तुम्ही. चल आता काळजी करू नको. विठुराय आपल्या पाठीशी.